50 वर्षाची झालं नाही ते आता 5 वर्षात पाणी बिनी सोडले नदीला आणि शेतीची सुद्धा सुधारणा केली, पेन्शन दिल्या लोकांना, धान्य फुकट दिलं, महिलांचं सुद्धा 700 रुपयेचं 1,500 रुपये पगार केला त्यांना, महिलांची सेवा झाली गावात, प्रत्येक गोष्ट भाजपनं केलेली आहे. त्या 50 वर्षाची झालं नाही ते आपल्या बलोडी गावात चांगल्या पद्धतीनं निंबाळकरनं विकास केला. इथं स्वप्नात वाटत नव्हतं या नदीला पाणी येईल आपल्या, असं कधी वाटत नव्हतं. पिढ्यानपिढ्या आमच्या भरपूर पिढ्या गेल्या, वडील गेले, आजोबा गेले, कधी पाणी भेटलं नाही. आणि असं आहे की 25 वर्षाच्या विहिरी बंद पडलेल्या, त्या आज विहिरी 5 वर्ष बटन दाबलं विहिरी चालतात. त्याच्या अगोदर कधी 25-30 वर्षात कधीच पाणी बघायला भेटलेलं नव्हतं, तर आता निंबाळकरांनी पाणी सोडलेलं आहे. 100% आम्ही त्यांनाच भरभरून यश देणार आणि भरपूर लीड देणार आहे सांगू. आणि शरद पवार जे होते ते पूर्ण सांगोल तालुका असू द्या, पंढरपूर तालुका असू द्या, ह्यांनी विकास केलेला नाही. सगळा जो आहे निधी जे येत होतं किंवा नदीला पाणी जे येत होतं ते सगळं बारामतीला वळवलेलं आहे. आम्ही दुष्काळी भाग तसंच राहिलो. गणपतरावनी त्यांच्याशी पाठीशी जाऊन आमच्या तालुक्याचं तसं वाटोळ जास्त झालेलं आहे. राम मंदिराची स्थापना केली, 370 कलम 70 वर्षात काँग्रेसला ते जमलं नाही, ते मोदीनं हटवलेलं आहे. तर मोहिते पाटील याच्या अगोदर आलं तर शरद पवार आलं तर निवडून, कधी परत तालुक्याला इकडं फिरे गेलं नाहीत. मोहिते पाटलांनी 5 वर्षात बलवडीसाठी फक्त लाईटची मरकुरी, ते पण मला बलवडी गाव लीड नाही म्हणलं होतं देताना. एकच म्हणणं आहे, राम सातपुते 2,500 मतांनी निवडून आले, मी 82,000 मतं गेली कुठे, मग त्यांचं काय मोठी पॅटर्न चालत नाही. नमस्कार, HPN मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील बलवडी या गावात आपण आलेलो आहोत. या भागातील शेतकऱ्यांची किंवा या भागातील जनतेची काय मतं आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार काका, काय आपलं नाव? सुरेश शिंदे. काय मग यंदा कुणाला निवडणुकीत मतदान कुणाला करणार तुम्ही? भाजप शिवसेना. भाजपला करणार का? कारण काय त्याचे? कारण त्यांनी सेवाच केलेली आतापर्यंत. 50 वर्षाची झालं नाही ते आता 5 वर्षात पाणी बिनी सोडले नदीला आणि शेतीची सुद्धा सुधारणा केली, पेन्शन दिल्या लोकांना, धान्य फुकट दिलं, महिलांचं सुद्धा 700 रुपयेचं 1,500 रुपये पगार केला त्यांना, महिलांची सेवा झाली गावात, प्रत्येक गोष्ट भाजपनं केलेली आहे. त्या 50 वर्षाची झालं नाही ते आपल्या बलोडी गावात चांगल्या पद्धतीनं निंबाळकरनं विकास केलेला आहे. याआधी कुणाला केलं होतं मतदान? आम्ही काँग्रेसलाच करत होतो, शिवसेना काँग्रेस. आता याआधी शरद पवार देखील खासदार म्हणून आपल्या गावात निवडून आले होते, विजयदादा सुद्धा निवडून आले होते. त्यानंतर तुम्ही निंबाळकरांनाच मतदान करायचं असं का ठरवलं? का ठरवलं? विकास करते त्यांच्या मागे जाणार आम्ही. विकास जर होत नसेल तर जाऊन काय करणार आपण? शेती आहे का तुम्हाला? आहे की. येतात का मोदींचे पैसे? येतात का? मोदींचे पैसे येतात की. किती येतात? 6,000 रुपये आले कालचे. 6,000 आले का? बरं मला सांगा, आता धनगर समाजाची मतं ही जास्त असतात, तर उत्तमराव जानकर हे भाजपवरती नाराज आहेत, त्यामुळे ते आज फडणवीसांना भेटायला गेले होते. यावर तुमचं मत काय होईल? नाही, 100% निंबाळकर बसणार. आमचं आणि त्यांचं एकच युतीच होते शकापची. जातील का? भाजपला साथ देतील? देतील की. आपलं नाव? आपलं धनाजी पवार. काय वाटतंय तुम्हाला, कुणाला मतदान करणार, तुतारीला की कमळाला? कमळाला. रणजितसिंग नाईक निंबाळकर म्हणजे ह्या आयुष्यात कधी इथं स्वप्नात वाटत नव्हतं या नदीला पाणी येईल आपल्या, असं कधी वाटत नव्हतं. पिढ्यानपिढ्या आमच्या भरपूर पिढ्या गेल्या, वडील गेले, आजोबा गेले, कधी पाणी भेटलं नाही. आणि असं आहे की 25 वर्षाच्या विहिरी बंद पडलेल्या, त्या आज विहिरी 5 वर्ष बटन दाबलं विहिरी चालतात. आणि अजून एक मला सांगा, मला इथं बी शेती आहे, बलवडी आणि लिगाडवाडीला आहे. अशा आयुष्यात कधी जन्मातही वाटलं नव्हतं त्या माळावर पाणी येऊ शकत नाही, असे जे ते पुढारी होते ते येऊ शकत नाही. म्हणजे त्या माळावर सुद्धा पाण्याची पाईपलाईन मंजूर झाली आणि ते पाणी 1-2 महिन्यात पूर्ण होतं. या आधीच्या उन्हाळ्यात कधी इथं पाणी होतं का? नदीला पाणी होतं का तुमचं? हे भाजपचं सरकार आल्यापासूनच पाणी, ह्याच्या आधी कधीही पाणी बघायला भेटलं नाही. तुम्हाला येतात का मोदींचे पैसे? मोदींचे पैसे येतात ना. आपलं नाव? फैजुद्दीन शेख. काय वाटतं, कुणाला मतदान करणार यावर्षी? आम्ही कमळालाच मतदान करणार आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकरांनाच आम्ही भरभरून यश देणार आहे. का तर ह्याच्या अगोदर बी आम्ही त्यांनाच मतदान केलेलं. ह्याच्या अगोदर कधी 25-30 वर्षात कधीच पाणी बघायला भेटलेलं नव्हतं, तर आता निंबाळकरांनी पाणी सोडलेलं आहे. 100% आम्ही त्यांनाच भरभरून यश देणार आणि भरपूर लीड देणार आहे. सांगोल तालुक्यातून बलवडीतनं पण भरपूर लीड देणार. मोहिते पाटलांचं तर म्हणणं आहे की विकास कामं काहीच केलेली नाही आहेत निंबाळकरांनी. नाही, भरपूर विकास कामं केले आहेत, भरपूर आहेत. आता हा पाण्याचा प्रश्न सोडता इतर काय कामं केलेत निंबाळकरांनी? पाण्याचाच मोठा प्रश्न आहे इथं. रस्ते केलेत भरपूर,
त्यामुळे भाजपलाच आम्ही मतदान करणार आहे. रस्ता असा राखला नाहीये की त्यांनी बलवडीला पूर्ण सगळे डांबरीकरण झालेलं आहे आणि शरद पवार जे होते ते पूर्ण सांगोल तालुका असू द्या, पंढरपूर तालुका असू द्या, ह्यांनी विकास केलेला नाही. सगळा जो आहे निधी जे येत होतं किंवा नदीला पाणी जे येत होतं ते सगळं बारामतीला वळवलेलं आहे. आम्ही दुष्काळी भाग तसंच राहिलो. गणपतरावनी त्यांच्याशी पाठीशी जाऊन आमच्या तालुक्याचं तसं वाटोळं जास्त झालेलं आहे. आणि भाजप सरकार एवढंच सरकार आहे की हेच नदीला पाणी येऊ शकतं किंवा शेतकऱ्याचा विकास होऊ शकतो, गोरगरिबांना न्याय मिळू शकतो. फक्त भाजप, ओनली वन भाजप. टॉप 10 खासदारांमध्ये रणजितसिंह निंबाळकरांचं नाव आहे, पण मोहिते पाटलांचं म्हणणं आहे की त्यांनी काहीच विकास कामं केलेली नाही आहेत. हे सगळं विजयदादांचं श्रेय आहे. तर यावरती तुमचं मत काय? अहो, सगळे कामं खासदार निंबाळकरांनीच केलेले आहेत. आता एकच उदाहरण तुम्हाला देतो. मग कालच्या वेळेस जे जानेवारीमध्ये अधिवेशन चालू होतं, त्या अधिवेशनामध्ये आम्ही एक बाबा सभामंडपासाठी एक त्यांना ठराव पाठवला, तर त्यांनी लगेच 8 दिवसात सभामंडप ते मंजूर करून दिलं. म्हणजे असा कुठला खासदार आहे का लगे 8 दिवसात सभामंडप देणारा? कोणच खासदार नाही. 10 लाखाचं सभामंडप आम्हाला मंजूर करून दिलं. आता हे नदीला पाणी सोडलं, हे कोणी सोडलं? निंबाळकरने सोडलं. पाण्याची जी योजना आहे 1994 साली भाजप शिवसेनेची म्हैसाळ टेंबूची योजना मंजूर केलेली आहे. 94-99पर्यंत त्याच भाजपचं सरकार असल्यावर त्या सरकारनं भरपूर कामं केली, पण 99 नंतर 2014पर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी सरकार आलं, त्यांनी काहीच काम केलं नाही. प्रत्येक वर्षी बोलायचं आम्ही ह्या वर्षी पूर्ण करतो, त्या वर्षी पूर्ण करतो, असं करत करत मतदारांनी त्यांनी बरंच फसवणूक केलेली आहे. परत 2014 साली ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, भाजपचं सरकार आलं, त्यानंतरच ह्या कामाला एकदम गती आली आणि 2017मध्ये आमच्या नदीला पहिल्यांदा पाणी सोडणं गेलेलं आहे. तसेच जलयुक्त शिवार, बंदिस्त बांध, बंधारे, शेतीसाठी ह्यांनी भरपूर कष्ट ही सवलती दिलेल्या आहेत. तसेच मोदीनं 2000 शेतकऱ्यांना पेन्शन चालू केली, गरिबांना धान्य मोफत दिलेलं आहे. परत राम मंदिराची स्थापना केली. 370 कलम 70 वर्षात काँग्रेसला ते जमलं नाही, ते मोदीनं हटवलेलं आहे. का बरं निंबाळकरांना का मतदान करणार? विकास केला, तालुक्यात विकासाची कामं केलीत. काय तुमच्या दृष्टिकोनातून काय काय कामं झालेली आहेत आतापर्यंत? तालुक्यातलं पाण्याचं पूर्ण कॅनलचे कामं झाली. नदीला पाणी उन्हाळ्यात इतक्या पाण्याची अवस्था बिकट असून पाणी सोडलं. याआधी होतं का कधी ह्या नदीला पाणी? नव्हतं. मोहिते पाटील ह्याच्या अगोदर आलतं, शरद पवार आलतं निवडून. कधी परत तालुक्याला इकडे फिरे गेले नाहीत. मोहिते पाटलांनी 5 वर्षात बलवडीसाठी फक्त लाईटची मरकुरी, ते पण मला बलवडी गाव लीड नाही म्हणले होते देताना. बरं, म्हणजे यंदा तुम्ही देखील मतदान? भरघोस मताने कमळ विजय होणार. कमळ विजय होणार. नमस्कार काका, आपलं नाव? भाऊराव भुशारी. यंदा कुणाला मतदान करायचं मग? भाजपला. का बरं, काय कारण आहेत त्याची? हे काय पाणी सोडले खाळ नदीला. याच्या आधी नव्हतं पाणी? ह्याच्या आधी आम्ही बघितलंच नाही. आता 59 वर्ष वय आहे माझं. होय, म्हणजे तुमचं देखील मत भाजपलाच आहे. भाजपलाच देणार? हां, शहाजी बापू आमदार आहेत, पाणीदार आमदारांनी पाणी सोडले. होय, बरं. नमस्कार काका, आपलं नाव काय? माझं नाव नारायण करडे. कुणाला मतदान करायचं? मी मोदी सरकारला. का बरं, काय कारण आहेत? म्हणजे बाकीचे बोलतायत म्हणून का तुमचं वैयक्तिक मत आहे? मला समक्ष त्यांच्याकडून पैसे मिळते, तर राशन खायला मिळते. शेती आहे का तुमच्या नावावर? होय, येतात त्याचे 2000 येते, ते पैसे बी येतात. आणि आता पाणी दिसल्यावर समाधान वाटलं एकदम. आज या उन्हाळ्या दिवसात लई खराब वातावरण होतं, या अगदीच समाधान वाटले. मी चुळ भरली आत मोकळ्या मनानं, समाधान वाटलं. आपलं नाव? जवान शिंदे. काय नाव आहे आपलं? जवान शिंदे. जवान शिंदे. कुणाला मतदान करणार? भाजप. काय कारण आहेत भाजपला मतदान करायचे? समोर पाणी दिसतंय. पाणी, पाण्यासाठी मतदान पाण्यासाठी फक्त मतदान करायचं. बाकी इतर कामं? काम आहे ते रस्ते आहे. प्रचारादरम्यान कोण कोण येऊन गेला आता? अजून कोणच आलं नाही, तरी पण सगळं गाव भाजपला जाणार. भाजपला 80% भाजपला. एकच म्हणणं आहे, राम सातपुते 2500 मतांनी निवडून आलं, मग 82,000 मतं गेली कुठं? मग त्यांचं काय मोहिते पॅटर्न चालत नाही. यंदा मोहिते पॅटर्न चालणार नाही. बरं, तुम्ही कुणाला मतदान करणार मग आता? भाजपलाच. कुणाला करणार? भाजप. कुणाला मतदान करणार? मोहिते पाटील. मोहिते पाटील. काय कारण आहेत मोहिते पाटलांना निवडणूक? शरद पवारांनी आमच्या विकास कामं केली ती भरपूर. आता हे आहे ते आमच्या बापूचं काम केलेलं आहे, आबांनी आणि दीपक आबांनी.
साईबाबा पाटील यांनी काम केलेलं आहे आमचं. हो, त्यामुळं आम्ही सहकार्य करतो यांना. आता मागच्या वर्षी रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध संजय मामा शिंदे हा सामना रंगला होता. मात्र यंदाच्या वर्षी संजय मामा शिंदे हेच निंबाळकरांबरोबर आहेत. मग याबद्दल तुमचं काय मत आहे? संजय मामाला आम्ही मत देणार आहे. संजय मामालाच मतदान करणार. बरं, त्याची कारणं काय आहे? कारण काय, निंबाळकर काय विकास केला नाही ना. मग आता तुमच्या गावातलीच लोक म्हणतात की हे पाणी निंबाळकरांमुळे आलेलं आहे. नाही नाही नाही, संजय मामाला आम्ही मत देणार, तुतारीला मत देणार आम्ही शरद पवारला. तुतारीला मतदान करणार. बरं, काय वाटतं तुम्हाला कोण होईल खासदार? खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर हे खासदार होतील 100%. आणि चांगल्या प्रमाणात सांगोल्यातनं लीड जाईल खासदार साहेबांना. का बरं, काय काय कामं केलीत निंबाळकर? खासदार साहेबांनी सध्या आमच्या भागात 40 वर्ष झाली शेतकरी कामगार पक्षी सत्ता असून कोणताही विकास काम एकसुद्धा झालेलं नाही. तर खासदार साहेब आणि आमदार शाजीबाबू पाटील यांच्या माध्यमातून 3-4 कोटी रुपये निधी ह्या भागात आलेला आहे आमच्या भागात. आणि काम चांगल्या प्रमाणात झालेलं आहे. खासदार साहेबांनी भर उन्हाळ्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांसाठी एकदा पाणी सोडलं होतं एका फोनवर. त्यामुळे खासदार साहेबांचं काम अतिशय चांगलं आहे ह्या भागात आणि मतदान होईल चांगलं ह्याप्रमाणे. पण मोहिते पाटलांचं तर म्हणणं आहे की आयतं श्रेय घेत आहेत, ते काही कामच केलेली नाही आहेत तुमच्या गावात. मोहिते पाटलांनी आमचं आणलेलं पाणी घालवले. मोहिते पाटलांनी आम्हाला पाणी मिळू दिलं नाही ह्याच्या आधी आत्तापर्यंत. हे सगळं पाण्याचं श्रेय रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं आहे, मोदी सरकारचं आहे, देवेंद्रजींचं आहे. ह्यात दुसरं कोणी श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. उत्तम जानकर हे भाजपवरती नाराज आहेत आणि आज सकाळी ते नागपूरला गेले होते देवेंद्र फडणवीसांची भेट घ्यायला. काय वाटतं तुम्हाला, ते कुणाची साथ देतील? उत्तम जानकर 100% खासदार साहेबांना साथ देतील, रणजितसिंह नाईक निंबाळकरांना. का बरं, तुम्हाला असं का वाटतंय की जानकर हे निंबाळकरांना साथ देतील? आता ते देवेंद्रजींना भेटणार आहेत, त्यामुळं काहीतरी मार्ग निघेल त्यातनं. भेटलेत ते आज, त्यांचं काहीतरी मार्ग निघाला असेल आणि 100% जानकर साहेब साथ देतील आपल्याला. काय विषय, भारतीय जनता पार्टीला मत टाकणार. आणि आम्हाला पाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची सोय तालुक्यातल्या जनतेची झालेली आहे. शेतकऱ्यांना आत्तापर्यंत पाणी कधी बघायला मिळलं नव्हतं एवढं, पण आत्ताच्या काळात शेतकऱ्यांना पाण्याची काही अडचण नाही. आता पाणी बलवडी गावाच्या पुढं पाणी आले, त्यामुळं लोकांचे पाण्याचा विषय मिटलेला आहे. त्यामुळे लोकांमध्ये समाधान आहे आणि लोक मतदान 100% भाजपला टाकणार. शेती आहे का तुम्हाला? आहे की. येतात का मोदी सरकार 2000 पाठवतात का? मोदी सरकार पाठवते. काल जयसिंह मोहिते पाटील म्हणाले होते की जर जानकरांनी जर साथ दिली तर माळशिरस तालुक्यातून 1,30,000चं मताधिक्य मिळेल. त्यावर तुमचं मत काय? लोकांमध्ये सध्या कसं आहे, मोदींचं वातावरण आहे आणि मोदींना लोक मतं टाकतात. मोहिते पाटील असो, कोण इतर कोणी असो, त्यापेक्षा मोदींना मानणारा वर्ग जास्त मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं कमळाला मतं पडतील, काय विषय नाही.